मुदोळकर आमचे प्रतिनिधी अंतरवाली सराटीमधून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर ही थेट दोन दृश्य आपण पाहताय। मराठा आरक्षण आणि जरांगेंच्या उपोषणावर बोलण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शक्यता आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कृष्णा, अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री हे माध्यमांसोबत संवाद साधतील, कोणत्या मुद्द्यांवर भर देण्याची शक्यता आहे? विषयाला आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तातडीची ही पत्रकार परिषद थोड्याच वेळामध्ये वर्षा बंगल्यावरती पार पडते आहे। या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मात्र मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जो आहे तो सुद्धा सादर करण्यात आलेला आहे। मराठा समाजाचं जे काही सर्वेक्षण राज्यभरामध्ये झालेलं होतं आणि त्यानंतर मागासवर्गीय आयोगाने जो काही अहवाल तयार केलेला होता त्यावरती ही पत्रकार परिषद असल्याची माहिती मिळते आहे। मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण पुकारलेलं आहे। त्यांची प्रकृती अत्यंत खालावत झालेली होती आणि कालच हायकोर्टानं सूचना दिल्यानंतर त्यांनी उपचार घ्यायला सुरुवात केलेली आहे। अतिशय चिंताजनक परिस्थिती असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही तातडीची पत्रकार परिषद बोलावण्याचं कळतं आणि त्यामुळे ही पत्रकार परिषद पार पडत असताना मुख्यमंत्री कोणत्या मुद्द्यांवरती भर देऊन नेमकं मराठा आरक्षणासाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत किंवा मागासवर्गीय आयोगाचा जो काही अहवाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो किंवा जे काही सर्वेक्षण राज्यभरामध्ये झालेलं होतं त्या आयोगाच्या अहवालामध्ये नेमकं काय काय आहे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे या अहवालामध्ये राज्यभरामध्ये कशा पद्धतीनं सर्वेक्षण हे मागासवर्गीय आयोगाने केलेलं आहे हे स्पष्ट होईल। 2 ते 3 टप्प्यामध्ये आपण पाहतो की मागासवर्गीय आयोगाला मुदतवाढ मिळालेली होती आणि सर्वेक्षणाचं कामकाज हे पूर्ण झालेलं होतं आणि त्यानंतर आज अखेर हा अहवाल जो आहे तो जनतेसमोर येतो आहे। अगदी काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद सुरू होते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आयोगाच्या अहवालामध्ये काय नेमकं आहे हे तर समोर येईल। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण सुरू आहे त्याला कशा पद्धतीनं मुख्यमंत्री त्या अनुषंगाने बोलतात किंवा त्याच्यावरती काय भाष्य करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सगळी यंत्रणा एकीकडे हे आंदोलन थांबवण्यासाठी किंवा त्यांचं उपोषण त्यांनी मागे घ्यावं याचे प्रयत्न करत असताना त्यांनी उपचार घेणं सोडलेलं होतं, अन्नपाणी सोडलेलं होतं आणि आता हा मुद्दा जो आहे तो दिवसेंदिवस मोठा होत चाललेला आहे आणि त्यामुळेच आता ही मुख्यमंत्र्यांची तातडीची पत्रकार परिषद पार पडते आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेतील मुद्दे नेमके कोणते असणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार तरी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरतीच जास्तीत जास्त भाष्य केलं जाईल आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं मनोज जरांगे पाटील यांचं जे काही उपोषण सुरू आहे त्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा बोलणार असल्याचं कळतंय। त्यांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून सरकारचं शिष्टमंडळ वारंवार त्यांच्याकडे जाते मात्र त्यांनी ठाम भूमिका घेतलेली होती। अखेर हायकोर्टानं काल काही सूचना जारी केल्या आणि त्यानंतर त्यांनी उपचार घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांची ही तातडीची पत्रकार परिषद पार पडते। त्यामुळे हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाष्य करण्याची शक्यता आहे। राज्याच्या विविध भागामध्ये सर्वे केल्यानंतर मागासवर्ग आयोगानं हा अहवाल जो आहे तो बनवलेला आहे आणि कृष्णा या अहवालामध्ये नेमकं काय आहे त्याची विस्तृत माहिती दिली जाणार की पॉइंटर्स सांगितले जाणार, काय माहिती मिळते या संदर्भातली? विषयाला आपण पाहतोय की मागासवर्गीय आयोगाचं जे काही सर्वेक्षणाचं कामकाज सुरू होतं त्यावेळी 57 लाख कुणब्यांची नोंदी असेल किंवा राज्यभरामध्ये जे काही कुणबी नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत आणि सगळे सोयऱ्यांच्या अनुषंगाने सुद्धा काही सर्वेक्षण हे करण्यात आलेलं होतं। त्यामुळे महाराष्ट्रभरामध्ये जो काही अहवाल हा मागासवर्गीय आयोगानं बनवलेला आहे त्याचा नेमका थोडक्यात आढावा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाजासमोर आणायचा असेल आणि म्हणूनच ही पत्रकार परिषद त्यांनी बोलावलेली आहे। त्यामुळे आयोगाच्या अहवालामध्ये नेमक्या किती नोंदी कुणबी समाजाच्या सापडलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने सर्वेक्षणाचं काम करण्यात आलेलं आहे हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल। त्यावरती मुख्यमंत्री सविस्तर बोलण्याची शक्यता आहे। दुसरीकडे या सगळ्या कुणबी नोंदींच्या माध्यमातूनच ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही जी मागणी मनोज जरांगेंची आहे त्यासाठी ते मागच्या काही महिन्यांपासून ठाम आहेत, आंदोलन करतायत। विविध टप्प्यामध्ये त्यांचे मोर्चे सुद्धा आपण पाहिले मात्र आता पुन्हा एकदा पूर्णपणे उपोषणाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळेच आयोगाचं कामकाज पूर्ण हे कधीच झालेलं होतं मात्र तो अहवाल सादर झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या अहवालावरतीच भाष्य करण्याची शक्यता आहे। कालच हा अहवाल सादर झाल्याचं कळतंय आणि त्यानंतर आता आपण पाहतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा अहवाल घेऊन जनतेसमोर येण्याचं काम करत आहेत। त्यामुळे कुणबी समाजाच्या जे काही नोंदी आहेत त्या राज्यभरामध्ये किती सापडलेल्या आहेत किंवा सर्वेक्षणाचं काम पूर्ण होत असताना टप्प्याटप्प्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू होतं त्या सगळ्या सर्वेक्षणाच्या कामकाजानंतर आता अहवाल अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे किती नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत आणि अहवालाचं कुठलं हे जे काम आहे ते कशा पद्धतीनं पूर्ण झालेलं आहे हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचं सुरू असलेलं उपोषण या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात आणि त्यांना काय आवाहन करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
नक्कीच कृष्णा, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. सातत्यानं अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचेच आहेत. आता पुन्हा एकदा जाऊया थेट अंतरवाली सराटीमध्ये. महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. महेंद्र, एकीकडे सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. मागासवर्ग आयोगानं अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे. मुख्यमंत्र्यांची अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद होती. जरांगे पाटलांचा प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षण जे आहे ते ओबीसीतूनच दिलं जावं आणि सगळे सोयऱ्यांचा मुद्दा. तर या मागणीवर अजूनही जरांगे पाटील ठाम आहेत. नक्कीच वृषाली, जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा हा 7वा दिवस आहे आणि दोन प्रमुख जे मुख्य मागण्या आहेत, जे सगळे सोयरे आणि इतर, त्या मागे जरांगे पाटील जे आहेत ते ठामपणे आहेत. आणि नेमकंच आता थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासक भूमिका घेतील अशी अपेक्षा जी आहे ते जरांगे पाटलांना आता वाटते. जरांगे पाटील त्यामुळेच आता उठून बसलेले आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली जरी असली तरी मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद आहे याची माहिती त्यांच्या कानावरती पडलेली आहे. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री आता आश्वासक भूमिका घेतील अशी जी अपेक्षा आहे ते मनोज जरांगे पाटील असतील आणि त्यांचे समर्थक असतील सराटीमधले, त्यांना लागलेले. त्यामुळे आता सर्वात मोठं जो लक्ष आहे तो म्हणजे मुख्यमंत्र्याच्या ज्या पत्रकार परिषदेकडे, की नेमकं मुख्यमंत्री काय बोलतील हे आता पाहणं गरजेचं आहे. वृषाली, नक्कीच महेंद्र, आपण पाहतोय की आता काही वेळातच जी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांची होणार आहे त्याकडे अंतरवाली सराटी मधल्या प्रत्येक गावकऱ्याचं, मराठा समाजाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर महेंद्र, तुमच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स आहेत ते सातत्यानं जाणून घेणार आहोत. तर ही दोन दृश्य आपण पाहताय. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद अगदी थोड्याच वेळात होणार आहे आणि जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची टीव्ही 9 कडे एक्सक्लुझिव्ह माहिती आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी, मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा मराठ्यांच्या बाजूने आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. अहवालामध्ये मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध झालेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि आयोगाचा अहवाल आज सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे. विशेष अधिवेशनामध्ये स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर यांच्याकडून. कृष्णा, उर्षेला आपण पाहतोय की पत्रकार परिषद थोड्याच वेळामध्ये सुरू होते आणि दुसरीकडे विशेष अधिवेशन हे सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेचे मुद्दे हे मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या अनुषंगाने असतील असं कळतं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहवालाची सविस्तर माहिती कशा पद्धतीने देतात आणि अहवालामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण मागच्या काही महिन्यांपासून हे सर्वेक्षणाचं कामकाज जे आहे ते राज्यभरामध्ये सुरू होतं, टप्प्याटप्प्यामध्ये सुरू होतं आणि अखेर आता जो आहे हा अहवाल जो आहे तो सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांची जी पत्रकार परिषद पार पडते आहे. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मराठा समाजाच्या बाजूने आहे का हे देखील थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. सगळ्यात महत्त्वाचं, कुणबी समाजाच्या काही नोंदी आहेत त्या या अहवालाच्या माध्यमातून किती सापडलेल्या आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण राज्यभरामध्ये मागासवर्गीय आयोगानं जे सर्वेक्षणाचं कामकाज केलेलं आहे ते कामकाज कशा पद्धतीनं पार पडलं, किती नोंदी कुणबी समाजाच्या सापडल्या आणि मागासवर्गीय आयोगाचा अहवाल नेमकं मराठा समाजाला मागास म्हणून सिद्ध करतो का हे सुद्धा काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल. आणि त्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही तातडीची पत्रकार परिषद जी आहे ती बोलावलेली आहे. त्यामुळे या सगळ्या अहवालाची इत्यंभूत माहिती ही थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ते सांगतील आणि त्यानंतर विशेष अधिवेशन जे बोलवण्यात आलेलं आहे ते विशेष अधिवेशनामध्ये नेमकं सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जे उपोषण पुकारलेलं होतं त्याचा 7वा दिवस आहे. मागच्या 7 दिवसापासून त्यांनी अन्नपन्न सोडलेलं आहे आणि कुठलेही उपचार घेणार नाही अशी भूमिका घेतलेली होती. मात्र कालपासून जे काही कोर्टाचं सूचना आल्या त्यानुसार त्यांनी उपचार घ्यायला सुरुवात केलेली आहे. मात्र आता त्यांचं आणि मराठा समाजाचं लक्ष मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या अनुषंगानं काय काय भाष्य करतात, त्यामध्ये काय नोंदी किती सापडलेल्या आहेत आणि काय काय नेमकं अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे हे स्पष्ट होईल. विशाली, बरोबर कृष्णा, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून.